नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, 2 दिवसापासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे। ढगफुटी सदृश्य पावसाने हजारो हेक्टरवरील खरीप पिके पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। मित्रांनो, मग हे नुकसान झालेले आहे तर प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू झालेले आहे। तरी प्रशासनाने लवकरात लवकर हे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे। या आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून आता शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। प्रशासकीय यंत्रणा नुकसानीचा आढावा घेत असून अंतिम अहवाल आल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होईल। तसेच आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत नुकसान भरपाई संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। नुकसान भरपाई तातडीने देण्याच्या सूचना यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। मग कोणाला किती नुकसान भरपाई मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात ही नुकसान झालेले आहे त्या संदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। तरी आपण पुढील व्हिडिओमध्ये ते काय म्हणाले याविषयी सविस्तरपणे माहिती बघूया। तरी मित्रांनो, पुढील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हो, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली। नांदेडमध्ये पूर्ण मराठवाडा, इकडे अमरावतीमध्ये काल ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी शेतकरी, त्यानंतर जे काही आपत्ती, नैसर्गिक आपत्तीचे नुकसान झालं आहे, घरं पडलेले आहेत, जनावरं वाहून गेले आहेत, काही ठिकाणी त्या ठिकाणी वित्तहानी झालेली आहे। सर्वांचा पंचनामा करून त्यांना स्टँडर्ड जे एनडीआरएफ आणि एडीआरएफचे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई द्यावी असे या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहेत।